नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश विश्वदीप महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानंग पियदसी धम्मदायात धम्म चक्रवर्ती महान सम्राट अशोक मौर्य बोधिसत्व विश्वरत्न द सिम्बॉल ऑफ नॉलेज द ग्रेटेस्ट इंडियन द फादर ऑफ नेशन या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिकांप्रती मंगलाची कामना, तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांना सुद्धा मंगलाची कामना करतो। सगळ्यांनी साधू साधू म्हणा। आज विशेष धम्मदेसना म्हणून तथागत बुद्धांची मुंबईला भेट, तथागत बुद्धांची मुंबईला भेट हा विषय, हा संदर्भ, हा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। महान सम्राट अशोकांनी मोग्गलीपुत्र तिस्स यांच्या नेतृत्वामध्ये जे तिसरी महान अशी धम्मसंगीती पाटलीपुत्र पटना या ठिकाणी अशोकाराम महाविहारामध्ये जी भरविण्यात आली होती आणि जगभरामध्ये धम्म प्रचार आणि प्रसारार्थ ज्या देश विदेशामध्ये अरहत भिक्खूंना पाठविण्यात आलेलं होतं, तर या तिसऱ्या धम्म संगीतीमध्ये महान सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूप आणि महाविहाराची निर्मिती केली होती। तर आज या ठिकाणी सम्राट अशोकांनी ज्या ज्या ठिकाणी 84,000 महास्तूप महाविहार उभी केली होती ते महानगर म्हणून उदयास आलेले होते। फ्रेंचचा जो फ्रान्सिस बुकानन नावाचा एक इतिहासकार आहे, फ्रान्सिस बुकानन असा लिहितो की त्यांनी जेव्हा बोधगया या ठिकाणी भेट दिली, तर त्यावेळी फ्रान्सिस बुकानन असा लिहितो की मी ज्यावेळी बोधगयाला भेट दिली त्यावेळी मला त्या ठिकाणी सम्राट अशोकाचा राजमहाल सुद्धा दिसला, त्याचे अवशेष दिसले। सम्राट अशोकाची प्रांतिक राजधानी म्हणून बोधगया सुद्धा होती असं तो त्याच्या इतिहास वर्णनामध्ये लिहितो। तर सम्राट अशोकांनी अनेक शहरांची निर्मिती केली, 84,000 महास्तूप तर 84,000 महाविहार। म्हणून जम्मू काश्मीर जे आपण म्हणत असतो जम्मू काश्मीर, तर जम्मू हा जो शब्द आहे आपल्याला माहित आहे प्राचीन भारतामध्ये आपण लंकाये जम्बूद्वीपे म्हणतो, तर जम्बूद्वीप हा जो शब्द आहे या जम्बूद्वीपातूनच हा जम्मू हा शब्द प्राप्त झालेला आहे। आज काश्मीरमध्ये त्याला जम्मू काश्मीर म्हणतात। तर जम्मू काश्मीरची जी आता जी राजधानी आहे तर ती आहे श्रीनगर। तर या श्रीनगर शहराची निर्मिती करणारे आहे सम्राट अशोक। सम्राट अशोकांनी श्रीनगर या शहराची निर्मिती केली आहे, परंतु ते श्रीनगर नव्हतं, ते श्री बुद्धनगर होतं। नंतर प्रतिक्रांतीच्या नंतर ते श्रीनगर झालं। सम्राट अशोकांनी पाटलीपुत्र पटण्यावरून आपली जी दुसरी मुलगी होती चारुवती, हिला नेपाळचा जो राजा होता देवपाल नावाच्या राजाला आपल्या मुलीला दिलं होतं, दुसरी मुलगी चारुवती। तर ते आजही ते नेपाळमध्ये शहर आहे, देवपाटण नावाचं हे जे शहर आहे सम्राट अशोकांनी निर्माण केलेलं होतं, कारण नेपाळ हा जम्बूद्वीप भारताचाच एक भाग होता। पाटलीपुत्र हेही एक नगर राजधानीचं मौर्यांचं राजधानीचं ठिकाण होतं। आज आपण म्हणत असतो दिल्ली दिलवालो की किंवा मग दिल्ली हे जे शहर आहे
हे दिल्ली शहराची निर्मिती सुद्धा सम्राट अशोकांनीच केलेली आहे. दिल्लीला सम्राट अशोकाचे 2 स्तंभलेख आहे. आणि दुसरी गोष्ट, आताच जुन्या किल्ल्यामध्ये महामाया देवी बुद्धाच्या आईचे शिल्प सुद्धा लागलेले आहे आणि दिल्लीला सम्राट अशोकाचा शिलालेख सुद्धा सापडलेला आहे. आणि म्हणून दिल्लीचं नाव हे आता जरी दिल्ली असेल, परंतु त्रिपिटकामध्ये दिल्लीचे नाव इंदपट्ट आहे. इंद्रप्रस्थ हा संस्कृत शब्द आहे, पण पालीमध्ये इंदपट्ट म्हणायचं आणि तो कुरु प्रदेशाचा एक भाग होता बुद्धाच्या काळामध्ये. आणि म्हणून अनेक शहराची निर्मिती सम्राट अशोकांनी केलेली आहे. पण त्याही पलीकडे तथागत भगवान बुद्धांची मुंबईला जी भेट झाली त्या संदर्भात आपण इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या महाराष्ट्रामध्ये म्हणजे बुद्धाच्या वेळीच बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला होता. महाराष्ट्रामध्ये या सुनापरांत प्रांतामध्ये इसवी सन पूर्व 498 मध्ये, कोणती तारीख आहे ती? इसवी सन पूर्व 498 मध्ये बुद्धाच्या वेळीच महाराष्ट्रामध्ये बुद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार झालेला होता. आणि बुद्धाचे चरणस्पर्श पदस्पर्श या महाराष्ट्राला लाभलेले होते. आता त्याच्यासाठी कारणीभूत कोण होता? तर पुणे आणि मुंबई, म्हणजे जुन्नर शिवनेरी पासून तर पुणे मुंबई सोपाऱ्यापर्यंत एक व्यापारी महामार्ग होता आणि तो बाजारपेठेचाही महामार्ग होता. आणि या व्यापारी महामार्गावरूनच बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला. तर महाराष्ट्रामध्ये मी यापुढेही हा इतिहास घेतलेला होता की महाराष्ट्रातला पहिला भिक्खू कोणता आहे, महाराष्ट्रातला पहिला अर्हत भिक्खू कोणता आहे, तर तो भिक्खूचं नाव आहे पुन्न. आता हा पुन्न जो भिक्खू आहे, हा पुन्न नावाचा भिक्खू सुनापरांत प्रदेशामध्ये राहायचा. सुनापरांत कशाला म्हणतात? म्हणजे जुन्नर शिवनेरी पासून तर जे 3 व्यापारी मार्ग होते, नाणेघाट, बोरघाट आणि ज्याला थलघाट म्हणतात, कसारा घाट, तर सोपाऱ्यापर्यंत ठाणे, पालघर, मुंबई पर्यंत या भागाला पूर्ण कोकण परिसर आणि संपूर्ण गोवा परिसर याला सुनापरांत म्हणायचे. जुनं नाव काय होतं? सुनापरांत. गोवा, कोकण, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, जुन्नर, शिवनेरी हे संपूर्ण प्रदेश त्या काळामध्ये सुनापरांत म्हणून ओळखल्या जायचा. आता सुनापरांत म्हणजे काय? तर सुना प्रांत, शांत असा प्रांत म्हणजे सुनापरांत. तर या सुनापरांत भागामध्ये पुन्न नावाचा एक व्यापारी राहत होता. त्याचे वडीलही व्यापारी होते आणि ते दोघे भाऊ होते. एकाचं नाव होतं पुन्न आणि दुसऱ्याचं नाव चुल्ल पुन्न. आता चुल्ल पुन्न काय म्हणतात? चुल्ल म्हणजे छोटा, पुन्न हा मोठा होता आणि चुल्ल पुन्न छोटा होता. हे दोघही व्यापारी होते. आता हे दोघही व्यापारी, हा पुन्न आणि चुल्ल, दूर दूर पर्यंत व्यापार करायला जायचे. आणि अशाच पद्धतीनं बुद्धाच्या काळामध्ये, मी गोष्ट कोण्या काळातली सांगत आहोत? बुद्धाच्या हयातीमध्ये. तर बुद्धाच्या काळामध्ये सर्वात मोठी बाजारपेठ आणि सर्वात दाट लोकसंख्येचं ठिकाण, सगळ्यात मोठं दळणवळणाचं केंद्र, आणि त्यावेळी जम्बूद्वीप भारताची राजधानीच होती, श्रावस्ती. आता जशी दिल्ली आहे, पण बुद्धाच्या काळामध्ये या भारताची जम्बूद्वीपाची राजधानी होती श्रावस्ती. ती मोठी बाजारपेठ होती, व्यापारी केंद्र होतं, दाट लोकसंख्येचं ठिकाण होतं आणि म्हणून त्या ठिकाणून मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार व्हायचा. तर हा पुन्न नावाचा व्यापारी एकदा तो व्यापारी करिता तिथे गेला. सुनापरांत मध्ये काय काय पिकते तुम्हाला माहितच आहे. हापूस आंबा पिकते, सुपाऱ्या पिकते, मसाल्याचे पदार्थ, नारळ, सुपाऱ्या, काजू, हे सर्व पदार्थ त्यांनी ते घेतले आणि तो त्या ठिकाणी व्यापाराला गेला. कोण? पुन्न. आता पुन्न त्या ठिकाणी जात असताना तिथे खूप मोठी बाजारपेठ होती श्रावस्तीला. तिथे त्याने आपला बाजार मांडलेला होता. आणि त्याच हयातीमध्ये तथागत भगवान बुद्धाचे, तुम्हाला माहित आहे, सर्वात जास्त वर्षावास भगवान बुद्धांचे श्रावस्तीच्या जेतवनात झाले 25 वर्षावास. आणि या 25 वर्षावासामध्येच एक दिवसाची घटना आहे की पुन्न व्यापाराला बुद्धाच्या अर्हत सम्यक संबुद्धाच्या संदर्भात माहिती मिळाली की तथागत बुद्धाचा सद्धम्म ऐकून लोक दुःखमुक्त होत आहे, निब्बाण परमसुखाचा लाभ घेत आहे. तर त्याची जिज्ञासा उत्पन्न झाली आणि पुन्न मग तथागत बुद्धाचं प्रवचन ऐकायला जाऊ लागला. तिथे
आणि जाता जाता तो सोतापन्न अवस्थेला पहिल्यांदा प्राप्त झाला. आता सोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असताना त्याने बुद्धासमोर इच्छा जाहीर केली, प्रकट केली की या श्रावस्ती नगरामध्ये, या उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार होत आहे, लक्षात घ्या. आणि इकडले लोक सुखी झालेले आहेत, परंतु माझा जो प्रदेश आहे जिथून मी व्यापारासाठी इथपर्यंत आलेला आहो, सुनापरांत, सुनापरांत म्हणजे आजचा महाराष्ट्र, तर मलाही प्रवज्या द्या म्हणते. आणि तथागत बुद्ध त्याला प्रवज्या आणि उपसंपदा देतात, प्रशिक्षित होतो तो. आणि हा पुण्य नावाचा व्यापारी हा भिक्खू बनतो, प्रवज्या उपसंपादित ग्रहण करतो, बुद्धाकडून धम्म आणि विनयाचं प्रशिक्षण घेतो. आणि दुसरी गोष्ट, हा पुण्य नावाचा भिक्खू चिवर घेतल्याच्या नंतर श्रावस्तीमध्ये तो अरहत पदाला जातो. आता अरहत पदाला गेल्याच्या नंतर पुण्य नावाचा हा भिक्खू बुद्धापुढे पुन्हा इच्छा जाहीर करतो की तथागता मला सुनापरांत माझ्या महाराष्ट्रामध्ये जायचं आहे. कायच्यासाठी? जसे इकडले लोक सुखी झालेले आहे, उत्तर भारतातले श्रावस्ती कल्ले, तर माझ्याही सुनापरांत महाराष्ट्रातले लोक सुखी झाले पाहिजे, त्यांनाही भगवान बुद्धाचा धम्म प्राप्त झाला पाहिजे. तर मग बुद्ध त्याला काय म्हणतात की हे पुण्य तू मनात आणू नको, कारण सुनापरांत महाराष्ट्रातले लोक लय क्रोधी आहे. क्रोधी म्हणजे चंड स्वभावाचे, रागीट स्वभावाचे आहे म्हणते. बुद्ध सांगत आहे, कोणाला म्हणत आहे? पुण्य नावाच्या त्या भिक्खूला. रागीट स्वभावाचे आहे, चंड स्वभावाचे आहे, क्रोधी स्वभावाचे आहे, तू ते मनातून काढून टाक म्हणते. तर मग बुद्ध मग तो जो पुण्य नावाचा भिक्खू आहे तथागत बुद्धाला म्हणतो, तर बुद्ध म्हणतात त्याला, बुद्ध त्याची एक प्रकारे परीक्षाच घेतात. तर बुद्ध त्याला काय म्हणतो की हे पुण्य, त्या सुनापरांत महाराष्ट्रातले लोक हे तुला गाली गलोच करतील, म्हणजे तुला शिवीगाळ करतील. तर पुन्हा नावाचा भिक्खू म्हणतो तथागत बुद्धाला, ते सुनापरांत महाराष्ट्रातले लोक मला फक्त गाली गलोचच करतील, हाताने मारणार तर नाहीत ना? तर बुद्ध म्हणतात, अरे पुण्य, ते सुनापरांत महाराष्ट्रातले लोक तुला हातानं मारायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. तथागत बुद्ध तर पुन्हा म्हणतात हातानच मारतील ना? तर मग बुद्ध म्हणतात की ते ढेकळानं तर मारणार नाही ना? तर बुद्ध म्हणतात, अरे सुनापरांत महाराष्ट्रातले लोक तुला ढेकळानं मारायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. तर पुन्हा म्हणतो की ते लोक मला ढेकळानंच मारतील ना, दंड्यानं तर मारणार नाही ना, काठीनं तर मारणार नाही ना? तर पुन्हा तथागत बुद्ध म्हणतो पुन्हाला की ते सुनापरांत महाराष्ट्रातले लोक तुला दंडानं, काठीनं सुद्धा रक्तबंबाळ केल्याशिवाय राहणार नाही. तर पुन्हा आणखी बुद्धाला उत्तर देतो, ते मला फक्त काठीनच मारतील ना, मला शस्त्रानं तर मारणार नाही ना? की मग पुन्हा तथागत बुद्धाला असा म्हणतो की काही लोक जीवनाला वैतागून कुठलं तरी शस्त्र अवजार खोदतात आणि स्वतःची आत्महत्या करत असतात. तर मी धम्माचा प्रचार प्रसार करत असताना माझा जीव गेला तरी चालेल, ज्या लोकांना मी धम्म सांगत आहे तर धम्म सांगता सांगता माझा जीव गेला तरी बेहतर, तरी पण मी धम्म प्रचार आणि प्रसाराचं कार्य सोडणार नाही. तर बुद्ध त्याला ओळखतात आणि मग बुद्ध त्याला अनुमती देतात. आणि अशा प्रकारे पुण्य नावाचा व्यापारी आपल्या सुनापरांत महाराष्ट्रामधला पहिला भिक्खू आहे. लक्षात घ्या, बुद्धाच्याच काळातला महाराष्ट्र सुनापरांतामधला पहिला अरहत भिक्खू म्हणजे कोण आहे? तो पुण्य नावाचा भिक्खू. आणि हा पुण्य पुणे शहरापासून तर मुंबई पर्यंत, सोपाऱ्यापर्यंत त्याचं धम्म प्रचाराचं केंद्र होतं. लक्षात घ्या, म्हणून हे आजचं जे पुणे शहर आहे ना, हे पुण्य भिक्खूंच्या नावावरून झालेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा जसा महाराष्ट्रामध्ये आला सुनापरांत मध्ये, त्याचा एक छोटा भाऊ होता, त्याचं नाव मी आधीच सांगितलं, चुल्ल पुण्य. यानेही आपल्या भावाकडून धम्म दीक्षा घेतली आणि तोही भिक्खू झाला. दोघाही भावंडांनी पूर्ण सुनापरांत महाराष्ट्रामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार केला, पुण्यापासून तर मुंबई पर्यंत, संपूर्ण महाराष्ट्रात म्हटलं तरी चालेल. तर बुद्धाच्या काळामध्ये आणखी थेर गाथामध्ये उल्लेख होतो की बुद्धाच्या काळामध्ये दोन लोकांनी बौद्ध धम्माचा म्हणजे प्रवचन आणि उपसंपदा घेतली होती बुद्धाकडून. एकाचं नाव आहे पुण्य आणि दुसऱ्याचं नाव कमी येतं इसिदिन्न. हा इसिदिन्न सुद्धा कोकणातला महाराष्ट्रामधलाच होता, त्यानेही बुद्धाकडून चिवर घेतलं होतं. आणि दुसरी गोष्ट,
आपण सुत्त निपातामध्ये जर बघितलं तर श्रावस्तीच्या राजपुरोहिताचा मुलगा बावरी नावाचा हा राजपुरोहित इकडे दक्षिण भारतामध्ये पैठणला किंवा दक्षिण भारतातल्या अमरावतीमध्ये तो गोदावरी नदीच्या तीरावर राहत होता. म्हणजे बावरी नावाचा भिक्खू आणि त्याचे 16 शिष्य हे बुद्धाकडून चिवर घेत असतात. हे पारायण सुत्तामध्ये सांगितलेलं आहे. तर हे बावरी आणि त्याचे 16 शिष्य भिक्खू झाल्याच्या नंतर बुद्धाकडून प्रवचित होतात श्रावस्तीला आणि महाराष्ट्रामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतात. तर मी कहाणी कोणाची सांगत आहोत तुम्हाला? पुन्नची. तर हा पुन्न हा जो व्यक्ती आहे तर या पुन्नाचं जे क्षेत्र होतं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ते म्हणजे जुन्नर पुणे पासून नाणेघाट पासून तर एकदम कोकण गोव्यापासून तर सोपारा मुंबई पर्यंत त्याचं ते धम्म प्रचार आणि प्रसाराचा त्याचा एक मार्ग होता तो. आणि अशा प्रकारे दोनच भावंडांनी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केलेला आहे. तर पुणे शहरामध्ये म्हणजे हे जे बावरी नावाचा जो भिक्खू मी तुम्हाला सांगत आहोत, तर जे सुप्पारक नावाची जी कहाणी मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहो, तर तथागत भगवान बुद्धांनी मग त्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबईला तथागत भगवान बुद्धांची भेट झालेली आहे हे अनेक लोकांना इतिहासामध्ये माहित नाही. धम्म प्रचार आणि प्रसार करत असताना पुन्न आणि त्याचा बंधू चुल्ल पुन्न या दोनही भिक्खूंनी सुनापरांत महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई परिसरामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत असताना एकदा काय केलं, या चुल्ल पुन्नानी आणि पुन्ननी बुद्धाला आमंत्रित करण्याचे ठरवले आणि आमंत्रित करण्यासाठी त्यांनी वर्षाभास समापनाचा प्रवारणेचा दिवस ठरवला की वर्षाभास संपला आणि प्रवारणेच्या दिवसाला बुद्धाला आणि त्यांच्या भिक्खू संघाला आमंत्रित करायचं. आणि त्यासाठी पुन्न नावाच्या भिक्खूंनी आणि त्याच्या चुल्ल पुन्न नावाच्या या दोघही भावंडांनी या दोनही भिक्खूंनी भगवान बुद्धासाठी अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मुंबईला ठाणे पासून काही अंतरावरच आहे सोपारा नावाचं ठिकाण. कोणतं? सोपारा. आता त्याला सोपारा का म्हणतात? आता त्याचं नाव नाला सोपारा पडलेलं आहे, पण प्राचीन थेर गाथामध्ये त्रिपिटकामध्ये त्याचा शब्द आहे सुप्पारक. नाव काय आहे? पालीमध्ये सुप्पारक म्हणतात, ते आता सोपारा झालं आणि सोपाऱ्याचा आता नाला सोपारा झालं. हे ठाणे मुंबईमध्येच आहे की नाही? तर त्या ठिकाणी पुन्न नावाच्या भिक्खूंनी आणि चुल्ल पुन्नानी रक्तचंदनाची लाकडं मागून घेतली मलबार प्रांतामधून आणि रक्तचंदनाच्या लाकडाचा सुगंधित असा महाचंदन कुटी नावाचं विहार त्यांनी बांधलं. लाकडाचं रक्तचंदनाच्या लाकडाचं महाचंदन कुटी नावाचं महाविहार बांधलं. कुठे? नाला सोपाऱ्याला, म्हणजेच मुंबईच्या परिसरामध्ये. आणि त्या ठिकाणी तथागत बुद्धाला आमंत्रित केलं त्या महाचंदन कुटी महाविहाराचं उद्घाटन करण्यासाठी, वर्षाभास समाप्तीसाठी, प्रवारणेसाठी. आणि तथागत भगवान बुद्ध त्यावेळी श्रावस्तीला होते आणि श्रावस्तीला असताना तथागत भगवान बुद्धांनी आपल्यासोबत 500 भिक्खूंचा संघ घेतला आणि सोबत आनंद नाही का उपस्थापक आनंद या भिक्खूला सुद्धा सोबत घेतलं. आनंद आणि 500 भिक्खू संघ हे मुंबईला म्हणजे आजच्या नाला सोपारा या ठिकाणी आले आणि तथागत भगवान बुद्धांनी त्या महाचंदन कुटीचं काय केलं? उद्घाटन केलं. आणि उद्घाटन केल्याच्या नंतर तथागत भगवान बुद्ध त्या ठिकाणी त्यांनी धम्म उपदेश केला. अनेक लोकांना त्या ठिकाणी त्यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आता बौद्ध धम्माची दीक्षा दिल्याच्या नंतर तथागत भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी पुन्न आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर तथागत भगवान बुद्ध या पुन्न नगरातून या परिसरातून या नाला सोपारा या मुंबईला भेट दिल्याच्या नंतर तथागत भगवान बुद्ध भेडाघाटला गेलेले होते. भेडाघाट, आता जो लोक जातात का नाही सांचीला, तर भेडाघाट कुठे ठिकाण आहे? हे भेडाघाट हे मध्य प्रदेश मध्ये आहे, नर्मदा नदीच्या ठिकाणी. नर्मदा, आता नर्मदा हे नाव कशावरून पडलं आहे? नहर बुद्धा. नहर म्हणजे काय होते? नदी. बुद्धाचे कोणतेही महाविहार पहा, स्तूप पहा, बौद्ध लेण्या पहा, हे कुठं दिसते आपल्याला? नदीच्या काठी. नदीच्या काठी म्हणजे नहरच्या काठी. नहर म्हणजे नदी होते, म्हणून बुद्धालाच नहर बुद्धा म्हणतात. नहर बुद्धावरूनच मग ते नंतर काय झालं?
नर्मदा नदी नाव पडलेलं आहे. आज नर्मदा नदीच्या काठावरच ते भेडाघाट आहे. असं म्हणतात की तथागत बुद्ध या सोपाऱ्याला भेट दिल्याच्या नंतर भेडाघाट मार्गे आपल्या श्रावस्तीच्या दिशेनं उत्तर भारतामध्ये निघालेले होते. तर तथागत भगवान बुद्ध मुंबईला सोपाऱ्याला 7 दिवस थांबले. लक्षात घ्या, तथागत बुद्ध किती दिवस थांबले? 7 दिवस थांबले मुंबईला त्या सोपाऱ्याच्या चंदनकुटी महाविहारामध्ये. आणि तथागत भगवान बुद्धांनी त्यावेळी सोपाऱ्याच्या म्हणजे त्यावेळीच्या मुंबई ठाणे परिसरातल्या पूर्ण सुनापरांच्या लोकांना 75,000 लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली एकाच वेळी. कोणी? तथागत बुद्धांनी 75,000 लोकांना धम्म दीक्षा दिली मुंबईला. आणि 1691 लोकांना भिक्खूंची प्रवज्या दिली, म्हणजे त्यांना भिक्खू बनवलं तथागत बुद्धांनी सोपारा मुंबईच्या. आणि तथागत भगवान बुद्ध नंतर मग त्या ठिकाणी निघून गेले. आणि नंतरच्या काळामध्ये तुम्हाला माहितच आहे की सम्राट अशोकांनी मग जे तिसरी धम्मसंगीती भरवली होती. तर मग जिथं जिथं भगवान बुद्धांचे म्हणजे 8 भाग होते का नाही सुरुवातील भगवान बुद्धांचे जे महापरिनिर्वाणानंतर अस्थि धातूवर किती स्तूप बांधण्यात आले होते? 8 स्तूप बांधण्यात आले होते. त्याच्या फक्त रामग्रामचा कोलियांचा स्तूप सोडून 7 स्तूपांचं उत्खनन करून त्याच्यातल्या काही अस्थि शिल्लक ठेवून त्यातल्या काही अस्थि काढून सम्राट अशोकांनी पूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये 84,000 महास्तूप भगवान बुद्धांच्या शारीरिक धातूंवर अस्थींवर बांधलेले होते. महाविहारही बांधले आणि महास्तूपही बांधले. ज्या ज्या ठिकाणी महाविहार महास्तूप बांधले त्या ठिकाणी 84,000 बोधिवृक्ष सुद्धा लावले, 84,000 धम्म शिलालेख सुद्धा उभारले, 84,000 त्या ठिकाणी स्तंभ सुद्धा उभारले सम्राट अशोकांनी. तर सम्राट मी स्तूपाचे प्रकार मी तुम्हाला याही आधी सांगितले आहे की भगवान बुद्धांच्या शारीरिक धातू, अरहंत भिक्खूंच्या शारीरिक धातू ज्या स्तूपांमध्ये ठेवल्या जाते त्याला चैत्य स्तूप म्हणतात. जसं बाबासाहेबांच्या शारीरिक धातू कुठे आहे? चैत्यभूमीला, म्हणून त्याला चैत्य स्तूप म्हणतात. शारीरिक धातू ठेवल्या जातात. उद्देशिका स्तूप म्हणजे काय? उद्देशिका म्हणजे काय? बुद्धाने या ठिकाणी वर्षावास केलाय, हा प्रवचन केला, त्याची यादगार स्मृती म्हणून ते उद्देशिका स्तूप. आणि भगवान बुद्धांनी पारिभौगिक नावाचा एक स्तूप असतो. पारिभौगिक म्हणजे काय? बुद्धाने ज्या वस्तू उपभोगलेल्या आहे, म्हणजे जसं की चिवर, भिक्षापात्र, भगवान बुद्धांच्या आणि अरहत भिक्खूंच्या चिवरावर आणि भिक्षापात्रावर सुद्धा स्तूप बांधण्याची परंपरा सम्राट अशोकांनी सुरू केली. आपल्याला माहित आहे भगवान बुद्धांचं भिक्षापात्र आजही केसरिया या ठिकाणी तिथं स्तूप निर्माण केला होता, हे आपण पाहत आहोत. तर अशा प्रकारे सम्राट अशोकांनी भगवान बुद्धांची आठवण म्हणून, लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये सम्राट अशोकाचे अनेक स्तूप आहे. बुलढाण्यामध्ये भोन स्तूप आहे, नागभीडला आहे, मनसरला आहे, अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सम्राट अशोकाचे स्तूप आहे. पण अत्यंत महत्वाचा स्तूप आहे तो म्हणजे मुंबईचा नाला सोपाऱ्याचा ठाणेचा स्तूप. समजलं? त्याचं नाव ठाणे म्हणजे काय? ठाणे हा शब्द पाली आहे, जसं आपण पमाद ठाणा म्हणतो. जिथं बुद्धाचं ठाणा आहे, बुद्धाचे शारीरिक धातूचा ठाणा आहे, म्हणून त्याला ठाणा असं म्हणतात. तर सम्राट अशोकांनी जे भगवान बुद्धांच्या शारीरिक धातूवर जे 84,000 स्तूप बांधले होते, त्याच्यापैकी 84,000 महास्तूपापैकीचा एक स्तूप आजच्या मुंबईला म्हणजे सोपाऱ्याला अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर सम्राट अशोकांनी बांधला होता. कोणाच्या धातूवर? बुद्धांच्या शारीरिक धातूंवर. म्हणजे सोपाऱ्याचा जो स्तूप आहे हा दोन कारणांनी महत्वाचा आहे. म्हणजे भगवान बुद्धांच्या अस्थीवरही स्तूप बांधला आणि असंही इतिहासकारांचं मत आहे की भगवान बुद्धाचं मातीचं भिक्षापात्र सुद्धा नाला सोपाऱ्याच्या स्तूपाच्या उत्खननामध्ये सापडलेला आहे. म्हणजे पारिभौगिक स्तूप आणि शारीरिक धातूचा स्तूप असे 2 स्तूप छोटे आणि मोठे त्या ठिकाणी सम्राट अशोकांनी निर्माण केले होते. म्हणून सम्राट अशोकांनी जे काही 84,000 महास्तूप बांधले त्याला धम्मराजिका स्तूप असं नाव आहे. धम्मराजिका म्हणजे काय? ते धम्मराजा सम्राट अशोकांनी निर्माण केलेले आहे. म्हणून मुंबई हे जे शहर आहे हे तथागत बुद्धांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं
ते चरण स्पर्शानं पावन झालेलं पुण्यनगर आहे. म्हणून स्मार्ट सिटीची संकल्पना ही सम्राट अशोकाचीच आहे. जिथं जिथं 84,000 महास्तूप महाविहार सम्राट अशोकाने निर्माण केले तिथे शहर नगर उभी झालेली आहे. म्हणून लक्षात घ्या, मुंबई आधी का सोपारा आधी, तर सोपाराच आधी आहे. लक्षात घ्या, जिथं जिथं महास्तूप सम्राट अशोकाचा उभा झाला तिथं तिथं शहरच निर्माण झालं. आजही ती शहरच आहे. म्हणून आपल्या मुंबई ही सगळ्यात मोठी आर्थिक राजधानी आहे. आजही लोक मुंबईला जुन्या नावानं मायापुरी म्हणतात. आता मायापुरी नाव कोणाचं आहे? तथागत बुद्धांच्या आईचं. बुद्धाच्या आईलाच मायादेवी म्हणतात आणि बुद्धाच्या आईलाच मुंबाई म्हणतात. मुंबाई, मुंबाईवरूनच ते काय झालं मग मुंबई आहे. बुद्धांच्या आईची अनेक नावं आहे. बुद्धाच्या आईलाच एकवीरा म्हणतात. एका वीराला सिद्धार्थ गौतम बुद्धाला जन्म देणारी कोलीय वंशाचीच आहे ना ते. आणि म्हणून आजही मुंबईला कल्याण उपनगर आहे का नाही? कल्याण असं म्हणतो का नाही आपण? आता कल्याण हा शब्द पाली भाषेतला आहे. आपण म्हणतो ना तथागत बुद्धाचा धम्म कसा आहे? आदि कल्याणकारी, मध्य कल्याणकारी आणि अंतिमही कल्याणकारी. कल्याण हा शब्दच बुद्धिझम मधला आहे, भगवान बुद्धांचा आहे. आणि म्हणून सोपारा जे ठिकाण आहे हे खूप मोठं व्यापाराचं केंद्र होतं आणि सोपाऱ्यावरूनच बौद्ध धम्माचा जगभर प्रचार प्रसार झाला. आता ते बंदर होतं. बंदर म्हणजे काय? जहाज थांबण्याचं ठिकाण होतं सोपारा. सोपारा या ठिकाणून दळणवळणीचं खूप मोठं केंद्र होतं. बौद्ध धम्माचा प्रचारही तिथून झाला आणि व्यापारा याचा एक महामार्ग होता. रोम, ग्रीक, इटली पर्यंत बौद्ध धम्माचा प्रचार. एवढंच नाही, कंबोडिया, इंडोनेशिया पर्यंत बौद्ध धम्माचा प्रचार सोपारा, सुपारक मुंबईवरून झालेला आहे. सोपाऱ्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे सम्राट अशोकांनी सुद्धा मुंबईला भेट दिली. लक्षात घ्या, सम्राट अशोकांनी जे 84,000 महास्तूपन महाविहार बांधली त्याचं उद्घाटन करण्यासाठी प्रत्येक स्तूपाला सम्राट अशोकांनी भेट दिलेली आहे. तिथं दीप प्रज्वलन केलेलं आहे. लक्षात घ्या, 84,000 स्तूप आणि 84,000 महाविहार बांधले ना सम्राट अशोकांनी, तर त्यांच्या गुरूंना मोगलीपुत्र तिस्स गुरु यांना घेऊन 84,000 स्तूपांची पूजा उद्घाटन सम्राट अशोकांनी केलेली आहे. म्हणून सम्राट अशोकांनी सुद्धा सोपाऱ्याला मुंबईला भेट दिली होती. कोणासोबत? त्यांचे धम्मदीक्षा गुरु मोगलीपुत्र तिस्स. त्यावेळी सम्राट अशोकाच्या सोबत अर्हत भिक्खू महादेव नावाचे भिक्खू सुद्धा होते. ज्या अर्हत भिक्खू महादेवांनी महामहेंद्राला चिवर दिलं होतं त्याचे ते उपाध्याय होते. कोणते? अर्हत भिक्खू महादेव. हे महादेव अर्हत भिक्खू सुद्धा सम्राट अशोक आणि मोगलीपुत्र तिस्स यांच्या सोबत या सोपाऱ्याच्या मुंबईच्या स्तूपाचं उद्घाटन करण्यासाठी आलेले होते. इतकंच नाही, सम्राट अशोकाचा मुलगा महामहेंद्र आणि संघमित्रा सुद्धा मुंबईला सोपाऱ्याला येऊन गेले आणि ते श्रीलंकेला तिथूनच गेले असंही काही इतिहासकाराचं म्हणणं आहे. काही लोक म्हणतात उज्जैनहून गेले, पण अनेक लोकांचं इतिहासकाराचं म्हणणं आहे की संघमित्रा आणि महेंद्र श्रीलंकेला जाण्यासाठी तिथूनच गेले. काही लोक विदिशा, उज्जैन वगैरे म्हणतात. इतिहासकारामध्ये मतभेद आहे, पण सोपाऱ्यामधूनच ते धम्म प्रचारासाठी श्रीलंकेला गेले याला अनेक इतिहासांचं म्हणजे एकमत आहे. तर तथागत भगवान बुद्धांनी म्हणजे या सोपाऱ्याला 7 दिवस मुक्काम केल्याच्या नंतर दुसरी जी धम्म संगीती भरली होती, सम्राट अशोकाच्या नंतर आणखी एक राजा होऊन गेला, त्याचं नाव होतं काला अशोक. हा वैशालीचा होता. या काला अशोक नावाच्या दुसऱ्या बौद्ध सम्राटांनी दुसरी धम्म संगीती वैशालीला वालुकाराम महाविहारामध्ये भरवली होती. त्यावेळी लक्षात घ्या, दुसऱ्या धम्म संगीतीमध्ये जी वैशालीला भरवण्यात आली होती, काला अशोकनं भरवली होती, तर त्या दुसऱ्या धम्म संगीतीसाठी वैशालीच्या दुसऱ्या धम्म संगीतीसाठी महाराष्ट्रातून सुनापरांत या प्रदेशातून 60 भिक्खूंना आमंत्रित केलं होतं. लक्षात घ्या, ही अनेक लोकांना इतिहासात ही गोष्ट माहित नाही. म्हणजे दुसऱ्या धम्म संगीतीमध्ये वैशालीच्या महाराष्ट्रातून 60 अरहंत भिक्खूंना आमंत्रित करण्यात आलेलं होतं. ही खूप मोठी गौरवाची गोष्ट आहे. तर या महाराष्ट्रातून 60 भिक्खू वैशालीच्या दुसऱ्या धम्म संगीतीमध्ये सहभाग घेण्यासाठी गेलेले होते. आणि तिसरी धम्म संगीती तर खूप महत्वाची होती. या तिसऱ्या धम्म संगीतीमधूनच सम्राट अशोकांनी देश विदेशामध्ये बौद्ध भिक्खूंना पाठवलं. तर सम्राट अशोकांनी महाराष्ट्रामध्ये ज्या भिक्खूला पाठवलं त्या भिक्खूचं नाव आहे महाधम्म रक्षित. काय नाव आहे?
महाधम्मरक्षित हा यवन ग्रीक वंशाचा भिक्खू होता, मिलिंद राजाच्या वंशाचा होता यवन ग्रीक. महाधम्मरक्षित रक्षित या दोन भिक्खूंना सम्राट अशोकांनी तिसऱ्या धम्मसंगीतीमधून महाराष्ट्रामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी पाठवलेलं होतं. कोणाला आपण लक्षात घ्यायचं आहे, हे जाणून घ्यायचं आहे की सम्राट अशोकांनी महाराष्ट्रामध्ये ज्या भिक्खूला धम्म प्रचार आणि प्रसारासाठी पाठवलं होतं त्या भिक्खूचं नाव म्हणजे महाधम्म रक्षित आणि रक्षित. हा महाधम्म रक्षित भंतेजी हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी कोकणामध्ये आणि स्वतः महाधम्म रक्षित भंतेजी सुद्धा सोपाऱ्याला काही दिवस राहिलेले आहे. त्यांनी तिथेही वर्षावास केलेला आहे, कारण बुद्धांच्या अस्थी त्या ठिकाणी होत्याच. आणि एवढंच नाही, सम्राट अशोकाने त्या सोपाऱ्याला बुद्धांच्या अस्थीवर स्तूप तर बनवलाच, पण पुण्य भिक्खूंच्या अस्थीवरही तिथं स्तूप बनवला. म्हणजे भगवान बुद्ध 7 दिवस त्या सोपारा मुंबईला राहिले आणि पुण्य भिक्खूंचंही ते जन्मगाव आहे. पुण्य भिक्खूंच्या अस्थीवर, भगवान बुद्धांच्या अस्थीवर सम्राट अशोकांनी स्मरणार्थ सोपारा मुंबईला स्तूप बनवलेला. तर ते पवित्र ठिकाण होतं, म्हणून महाधम्म रक्षित भंतेजी सुद्धा त्या सोपाऱ्याला मुंबईला काही दिवस राहिलेले होते. एवढंच नाही, महाधम्म रक्षित भंतेजी पंढरपूरला सुद्धा चंद्रभागा नदीच्या किनारी राहिलेले होते. लक्षात घ्या. आणि म्हणून महाधम्म रक्षितांच्याच काळामध्ये सम्राट अशोकांनी पंढरपूरचं विहार उभं केलेलं होतं. सम्राट अशोकाच्या काळामध्येच ते पंढरपूरचं पुंडरीक नावाचं महाविहार उभं झालेलं होतं. महाधम्म रक्षित भंतेजी सोपाऱ्याला राहायचे आणि पंढरपूरला सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी वर्षावास केलेला होता. समजलं का तुम्हाला? तर हे आज जे मोदी म्हणते का स्मार्ट सिटी, स्मार्ट सिटी, स्मार्ट सिटी सम्राट अशोकांनी जगामध्ये पहिल्यांदा निर्माण केली. जिथं जिथं महास्तूप तिथं तिथं महानगर. लक्षात घ्या, जहा जहा महास्तूप वहा वहा महानगर. महानगर म्हणजेच स्मार्ट सिटी. स्मार्ट सिटी मध्ये जिथं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायानं, समतेनं, ममतेनं राहणारी लोक, सुंदर विचाराची लोक, तनानही आणि मनानही एकत्र मनानं नांदणारी लोक म्हणजे सम्राट अशोकाची ती स्मार्ट सिटी होय. तर सम्राट अशोकांनी म्हणजे सम्राट अशोकाने जे 84,000 स्तूप बांधले होते त्याच्यापैकी साचीचा महास्तूप आणि भरूचच्या स्तूपासाठी सुद्धा महाराष्ट्रातून दान गेलेलं आहे आणि सोपाऱ्यावरून सुद्धा दान गेलेलं आहे. तर सोपारा हे व्यापारी मार्गाबरोबरच बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचंही केंद्र म्हणून सोपाऱ्याचं नाव अत्यंत महत्वाचं आहे. तर सोपाऱ्याला अतुल नावाचा जो थेरो भिक्खू होता, म्हणजे सोपाऱ्यामध्ये अतुल थेरो नावाचा एक भिक्खू होता. तर त्या काळामध्ये अतुल थेरो नावाच्या सोपाऱ्याच्या मुंबईच्या त्या भिक्खूनं साचीच्या स्तूपाला कारल्याच्या बुद्ध लेणीला त्यांनी दान दिल्याचा शिलालेख आजही कारल्याच्या बुद्ध लेणीमध्ये आहे. म्हणजे आपण सोपाऱ्याचं महत्व समजून घेतलं पाहिजे की सोपाऱ्याचं धम्मदान, सोपाऱ्याचं आर्थिक दान अनेक स्तूपांसाठी सुद्धा लागलेलं होतं. कारल्याच्या बुद्ध लेणीमध्ये जर गेलं तर तिथं शिलालेख आहे पाली भाषेमध्ये की सोपारा येथील अतुल थेरो नावाच्या भिक्खूनं, म्हणजे अतुल थेरो नावाच्या भिक्खूनं या कारल्याच्या बुद्ध लेणीसाठी दान दिलेले आहे आणि हा दान आजही त्याचे शिलालेख त्या ठिकाणी लिहिलेला आहे. मग आपल्या या मुंबईच्या जवळ सगळ्यात महत्वाचं ठिकाण म्हणजे मुंबईच्या जवळचं आहे कान्हेरी बुद्ध लेणी. या कान्हेरी बुद्ध लेणी सध्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. कोणत्या बुद्ध लेण्या? तुम्ही कधीही चैत्यभूमीला किंवा गोराई पॅगोडेला 6 डिसेंबरला गेले किंवा कधीही मुंबईला गेले तरी तुम्ही कान्हेरीच्या बुद्ध लेणीला भेट दिली पाहिजे. म्हणजे त्या कान्हेरीच्या एकूण 110 बौद्ध लेण्या आहे, 110 बौद्ध लेण्या. आणि या कान्हेरीच्या बौद्ध लेण्यांमध्ये सोपाऱ्यांच्या उपासकांच्या दानांचे उल्लेख पाली भाषेमध्ये कान्हेरी बुद्ध लेणीमध्ये लिहिलेले आहे. काय लिहिलेले आहे? कान्हेरी जेवेरी मणिकर नावाच्या नागपालित या उपासकांचे, सोपाऱ्याच्या या उपासकांचे कान्हेरी बुद्ध लेणीला दान आहे. सोपाऱ्याचा व्यापारी उपासक समीक नावाच्या एका उपासकांनी या ठिकाणी पाण्याचा हौद खुला करून दिला असा उल्लेख आहे. तर अशा प्रकारे ज्या ठिकाणी जे सोपारा आहे या सोपाऱ्याच्या ठिकाणी जे महान सम्राट
महान सम्राट अशोकांनी जे सोपाऱ्याला जो स्तूप निर्माण केला होता, बांधलेला होता, ध्यानात आहे, बांधलेला होता, त्या ठिकाणी सम्राट अशोकांनी सम्राट अशोकाच्या नंतर गौतमी पुत्र सातकर्णी सातवाहन राजांनी सुद्धा त्या ठिकाणी त्याचं रिकन्स्ट्रक्शन केलं. म्हणजे सम्राट अशोकांनीच त्या सोपाऱ्याच्या महास्तूपाचं बांधकाम केलं नाही. नंतरच्या काळामध्ये सातवाहन राजांनी म्हणजे गौतमी पुत्र सातकर्णी सातवाहन राजाचे नाणे सिक्के सोन्याचे सुद्धा त्या ठिकाणी सोपाऱ्याला सापडलेले आहे. सोपारा हे ठिकाण याच्यासाठी महत्वाचं आहे, सोपाऱ्याला एकूण बुद्धाच्या 7 मूर्त्या त्या ठिकाणी सापडलेल्या आहे आणि भगवान बुद्धांच्या अस्थी सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहे. भगवान बुद्धांच्या भिक्षा पात्राचे अवशेष सुद्धा मातीचे मृद भांड त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. तर सम्राट अशोकांच्या त्या सोपाऱ्यावरून जे जे काही महत्वपूर्ण ठिकाण होते महाराष्ट्रातल्या बौद्ध लेण्या म्हणा किंवा महास्तूप म्हणा त्याच्यासाठी दान दिल्याचे उल्लेख अनेक शिलालेखांमध्ये सापडतात. मी इतिहास म्हणून सोपाऱ्याचा उल्लेख सापडतो की बोधिसत्व सुपारक नावाची एक जातक कथा सुद्धा त्रिपिटकामध्ये आहे आणि असं म्हटलं जातं की श्रीलंकेचा जो बौद्ध राजा आहे विजय यांनी सुद्धा श्रीलंकेवरून तो मुंबईला सोपाऱ्याला आला होता. आपला राजदूत सुद्धा धम्मदूत सुद्धा त्यांनी पाठवलेला होता. तर अशा प्रकारे सोपारा हे जे मुंबई पाच जे मोठं बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराचं एक मोठं केंद्र होतं, त्या ठिकाणी अनेक अरहंत भिक्खूंचा वर्षावास व्हायचा. तर या सोपाऱ्याचं दान जुन्नर शिवनेरी परिसरामध्ये जी लेण्याद्री कपिचित नावाची बौद्ध लेणी आहे त्या ठिकाणी असा उल्लेख आहे की कल्याणच्या हिरणाक्ष नावाचा मुलगा, त्याचा सुलस दत्त नावाचा मुलगा, त्यांनी या कपिचित लेण्याद्री या चैत्यगृहाचं बांधकाम केलेलं आहे. दुसरी गोष्ट, कल्याणच्या कुंभाराचा मुलगा सोनार संगक यांचे बेडसे नाशिक आणि कल्याणच्या या कान्हेरीच्या बौद्ध लेणीला दान आहे. तर कल्याण येथील जे म्हणजे सोपाऱ्याच्या नंतर अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे मुंबईचं म्हणजे कान्हेरी बौद्ध लेण्या. कान्हेरी म्हणजे काय, तर ज्या काळ्या पर्वतामध्ये निर्माण केलेले आहे. तर कल्याणचे सुद्धा एक महत्व आहे. कल्याणचा सुवर्णकार संविधानाचे दान किंवा मग कल्याणच्या त्या कान्हेरी बौद्ध लेणीसाठी अंबालिका नावाच्या उपासिकांच्या खोल्यांचं दान, कल्याणच्या शिवमित्त मुलगा धम बुधक यांनी एका लेणीचं त्या ठिकाणी बांधकाम करून दिलंय, किंवा कल्याणचा व्यापारी गोलनाक मुलगा यांचा इसिपाल नावाचा यांनी सुद्धा कान्हेरी बौद्ध लेणीसाठी दान दिलेले आहे, किंवा कल्याणची दमिला नावाची उपासिका हिचेही या कान्हेरीच्या बौद्ध लेणीसाठी दान आहे, किंवा कल्याणची भिक्खुनी जी व्यापारी आहे, कल्याणचा जो व्यापारी आहे आनंद यांचा मुलगा अपरेणू यांची जी आई आहे जुवर्णिका आई बायको धम्मादेवी यांचंही कान्हेरी बौद्ध लेणीसाठी दान आहे. आणि म्हणून कल्याणचा लोहार कमार यांचे सुद्धा दान कान्हेरी बुद्ध लेणीसाठी आहे. आणि अशा प्रकारे या कान्हेरी आणि सोपारा ही अत्यंत महत्वाची ठिकाण आहे. स्वतः फाय्यान नावाचा चीनी बौद्ध भिक्खू यांनी सुद्धा सोपाऱ्याला भेट दिलेली आहे. 7व्या शताब्दीमध्ये चीनी बौद्ध भिक्खू युआन शांग यांनी सुद्धा सोपाऱ्याला मुंबईला भेट दिलेली आहे. तर त्यावेळी 7व्या शताब्दीमध्ये चीनी जो बौद्ध भिक्खू आहे युआन सांग असा म्हणतो की ज्यावेळी मी मुंबईला कान्हेरी बौद्ध लेणीला भेट दिली, कान्हेरीच्या ज्या बौद्ध लेण्या आहे 110 बौद्ध लेण्या आहे मुंबईला लागून, तर युआन शांग यांनी भेट दिली असताना तो असा म्हणतो की ज्यावेळी मी कान्हेरी बौद्ध लेणीला भेट दिली मुंबईच्या, त्यावेळी मला त्या कान्हेरी बौद्ध लेणीमध्ये 5000 भिक्खूंचं वास्तव्य त्या ठिकाणी होतं. आणि त्या ठिकाणी युआन शांग असं लिहितो की त्या ठिकाणी बौद्ध धर्मामध्ये हिनयान पंथ, महायान पंथ आणि तंत्रयान वज्रयान पंथांचे सुद्धा अनेक बौद्ध पंथांचे भिक्खू भिक्खुनी त्या ठिकाणी वास्तव्य करत होते. म्हणजे कान्हेरी बौद्ध लेणी त्या ठिकाणी केवळ भिक्खू संघच राहत नव्हता, तर भिक्खू संघ सुद्धा राहत होता. चीनी कान्हेरी लेणीचं एक वैशिष्ट्य म्हणजे लक्षात घ्या, कान्हेरी बौद्ध लेणीचे मुंबईमध्ये आहे, त्या ठिकाणी भारतामध्ये कुठेच असं नाही, चीनी शिलालेख आहे, म्हणजे चीनी भाषेतला शिलालेख भारतामध्ये चीनचा आणि मुंबईचा किती संबंध होता. म्हणजे त्या काळातलेही चीनी भिक्खू महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आलेले होते याचा एकमेव पुरावा फक्त मुंबईच्या कान्हेरी बुद्ध लेणीमध्ये आहे. त्या ठिकाणी 66 नंबरची बुद्ध लेणी आहे कान्हेरीची. त्या ठिकाणी
चीनी भाषेतला शिलालेख त्या ठिकाणी सापडलेला आहे, चीनी भाषेमध्ये लिहिलेला आहे. म्हणजे चीनी बौद्ध भिक्खू सुद्धा त्यावेळी चायना देशातले चीनी भिक्खू कान्हेरी बौद्ध लेणीमध्ये राहत होते. कान्हेरी हे बौद्ध विद्यापीठ होतं महाराष्ट्रातलं. जसं आता अनेक विद्यापीठ आहेत मुंबईला, पण या महाराष्ट्रातलं मुंबईतलं पहिलं बौद्ध विद्यापीठ हे कान्हेरी बौद्ध विद्यापीठ होतं. आता हे कान्हेरी बौद्ध विद्यापीठ कुठे आहे? बोरीवलीला आहे. बोरीवली स्टेशनला उतरून त्या ठिकाणी जायचं असते. ते वास्तविक पाहता ते बोरीवली नाही आहे, ते बोधिवली आहे. बोधिवलीवरून असते, मग नंतर बोरीवली झालेला आहे. तर रोम मध्ये एक पेट्रो जॉर्डन नावाचं 7व्या आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे. तर पेट्रो जॉर्डन सुद्धा कान्हेरी बौद्ध लेणीच्या वास्तुकलेवरूनच बनवलेला आहे. तर मुंबई मधलं प्रथम बौद्ध विद्यापीठ कोणतं आहे? मग कान्हेरी बौद्ध लेणी आहे. तर बंगाली व्यापारी बौद्ध भिक्खू सुद्धा त्या ठिकाणी येत होते. आजही कान्हेरीमध्ये तुम्हाला सगळ्यात मोठी बुद्ध मूर्ती दिसते त्या ठिकाणी. गुफा नंबर 3, गुफा नंबर कान्हेरीची सगळ्यात मोठी बुद्ध लेणी आहे. 110 बौद्ध लेणी आहे तिथं. किती आहे? 110 बौद्ध लेण्यांपैकी सगळ्यात मोठी बौद्ध लेणी आहे कान्हेरीची 3 नंबरची. त्या बुद्ध लेणीला महाराजा महाविहार बुद्ध लेणी असं म्हणतात. त्या महाराजा महाविहार बुद्ध लेणीमध्ये कान्हेरीचा जो बुद्ध बसवलेला आहे त्याला अमिताभ बुद्ध म्हणतात. आणि त्या ठिकाणी अमिताभ बुद्धाची ध्यानस्थ मुद्रा आहे. तर या कान्हेरी बौद्ध लेण्यांमध्ये हिनयान, महायान, वज्रयान आणि भद्रयान नावाचा आणि अपरशेल नावाचा भिक्खू संघ, बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी राहायचा. महाराजा महाविहार म्हणजे कान्हेरी, मुंबईचं कान्हेरी बौद्ध लेण्यांचा नालंदा विद्यापीठ, जे उत्तर भारतामध्ये नालंदा विद्यापीठ आहे, विक्रमशिला विद्यापीठ आहे, किंवा उत्तर भारतामध्ये औदंतपुरी विद्यापीठ आहे पाल काळातलं, किंवा बांगलादेश मधलं सोमपुरी बौद्ध विद्यापीठ आहे प्राचीन. म्हणजे नालंदा बौद्ध विद्यापीठाचा, विक्रमशिला बौद्ध विद्यापीठाचा, म्हणजे नालंदा विक्रमशिला या प्राचीन बौद्ध विद्यापीठातले भिक्खू कान्हेरीच्या बौद्ध विद्यापीठामध्ये लेणीमध्ये शिकायला यायचे. आणि कान्हेरी बौद्ध लेणीमधले बौद्ध भिक्खू नालंदा विक्रमशिलामध्ये शिकायला यायचे. त्याची नावही सापडलेली आहे. अचल मुनी नावाचा भिक्खू, दिगनाक नावाचा भिक्खू, राहुल भद्र, शांतीदेव नावाचा हा गुजरात मधला भिक्खू यांनी सुद्धा कान्हेरीच्या बौद्ध लेणीमध्ये काही दिवस वास्तव्य केलेलं आहे. आर्य घोष, बुद्ध घोष, धम्मवत्स असेही भिक्खू त्या ठिकाणी राहिलेले आहे. म्हणजे आपण लक्षात घ्या मुंबईचा आणि उत्तर भारताचा किती संबंध होता. म्हणजे नालंदा विक्रमशिलाचे बौद्ध भिक्खू अधूनमधून मुंबईच्या कान्हेरी बौद्ध लेणीमध्ये सुद्धा अध्ययन करण्यासाठी किंवा आचार्यपद भूषवण्यासाठी येत होते. लक्षात घ्यायचं आहे गोष्ट. हा विषय तुम्हाला थोडा किचकट वाटत असेल तर महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये मौर्य घराण्याच्या अनेक शाखा होत्या. तर महाराष्ट्रामध्ये एक मौर्य घराण्याची शाखा होती, कारण सम्राट अशोकांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मुंबईला, सोपाऱ्याला बौद्ध स्तूप तर निर्माण केलाच होता. त्याच मौर्याची शाखा पुन्हाही महाराष्ट्रामध्ये मुंबईला, घारापुरीला त्यांचं वास्तव्य होतं. कोकणामध्ये आणि घारापुरीला मौर्यांची एक शाखा राहत होती. हे मौर्य घराणं गेल्याच्या नंतर सम्राट अशोकाचं. तर मौर्य, सातवाहन म्हणजे कान्हेरीच्या ज्या बौद्ध लेण्या आहे, कान्हेरीच्या बौद्ध लेण्या मौर्य, सातवाहन, महाक्षत्रप, वाकाटक, त्रैकुटक आणि शिलाहार राजांनी सुद्धा बौद्ध लेण्या बांधकाम केले. आणि शहरत राजांनी, शिलाहार हे बुद्धिस्ट राजे आहे आणि म्हणून शिलाहार राजांचं सुद्धा कान्हेरी बौद्ध लेण्यांमध्ये योगदान आहे. शिलाहार वंशाचा जो बौद्ध राजा आहे त्याचं नाव आहे चित्तसेन, आणि दुसरा आहे नागसेन आणि गंडरादित्य. हे शिलाहार बुद्धिस्ट राजे होते. आज महाराष्ट्रामध्ये जे शेलार नाव आहे हे शेलार बुद्धिस्ट राजेच होते. शेलार राजा कपर्दिक नावाचा शिलाहार वंशाचा राजा यांनी सुद्धा कान्हेरी बौद्ध लेणीसाठी दान केले आहे. तर कान्हेरी बौद्ध लेणीमध्ये एकूण 51 शिलालेख आहे आणि 26 शिलालेख सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि दुसरी गोष्ट, मुंबईचं मी या ठिकाणी इतिहास सांगत आहोत. बौद्ध धम्माचा इतिहास मुंबईला कसा लाभलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये जी पितळखोरा बुद्ध लेणी आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर मध्ये, तर त्या ठिकाणी बुद्धाच्या आईचं महामाया देवीचं एक शिल्प आहे. ते पितळखोऱ्याच्या बुद्ध लेणीमध्ये तुटलेलं होतं. ते सध्याला मुंबईच्या
शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयामध्ये ठेवलेलं आहे. आपण ते पाहायला गेलं तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी सापडेल. दुसरी गोष्ट, आपण जे आज लोक गोराई पॅगोडाला जातात, सत्यनारायण गोयंकाने जे बांधलेलं आहे समुद्रामध्ये, तर तिथे ज्या अस्थी आहे म्हणजे भगवान बुद्धांच्या अस्थी सोपाऱ्यालाही होत्या. सम्राट अशोकाने त्या ठिकाणी स्तूप तर बांधलेलाच होता, पण आताच्या आधुनिक काळामध्ये आंध्र प्रदेशामध्ये एक भट्टीप्रोलू नावाचं एक ठिकाण आहे. भगवान बुद्धांच्या अस्थी त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहे आणि त्या अस्थी गोयंका गुरुजींनी आता पॅगोडामध्ये मुंबईच्या बसवलेल्या आहे. आता काही लोक म्हणतात त्या भट्टीप्रोलू आंध्र प्रदेशच्या अस्थी श्रीलंकेमध्ये गेल्या, श्रीलंकेवरून मग ते गोयंका गुरुजींना पॅगोडामध्ये आणलेला, त्याच्या संदर्भात इतिहास आहे. तर मी महाराजा महाविहार जे आहे कान्हेरी बुद्ध लेणी मधली सगळ्यात मोठी लेणी, त्या ठिकाणी 34 फुटाची बुद्धांची भूमिस्पर्श मुद्रा आहे. खूपच सुंदर बुद्ध मूर्ती आहे. तर कान्हेरी लेणीचे एक अवशेष म्हणजे मुंबईला एकूण 3 ठिकाणी स्तूप आहे. म्हणजे सोपाऱ्याला तर स्तूप आहेच, पण घारापुरी जे बेट आहे, या घारापुरी बेट हे प्राचीन काळामध्ये बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी वास्तव्य करायचे. घारापुरी बेटवर केवळ बौद्ध लेण्याच नाही तर बौद्ध स्तूपांच्या विटांचे अवशेष सापडलेले आहे. घारापुरी बेटावर म्हणजे त्या एलिफंटा बेटावर त्या बौद्ध लेणीमध्ये बौद्ध भिक्खू वास्तव्य करायचे आणि त्या ठिकाणी वर्षावास करायचे. आता त्या घारापुरीच्या बेटामध्ये सगळं सभोवताल एलिफंटाच्या बौद्ध लेण्या आहे ना मुंबईतल्या, त्याच्या सभोवताल तर समुद्रच आहे ना, कोणाला जाता येत नाही. मग त्या बौद्ध भिक्खूंना अन्न वस्त्र निवारा कोण दान करत असेल? स्वाभाविकपणे त्या ठिकाणी जे व्यापारी मार्ग होता घारापुरी, त्याच्यामध्ये जे जहाज होते किंवा जे नावा त्या ठिकाणी चालायचे, त्या जहाजामधलेच उपासक उपासिका व्यापारी लोक घारापुरीच्या त्या समुद्राच्या त्या बेटावर एलिफंटा गुफावर राहणाऱ्या बौद्ध भिक्खूंसाठी जहाजामधून व्यापार करणारेच उपासक उपासिका त्यांना अन्न वस्त्र निवारा चिवरदान वगैरे करायचे. तर मुंबईला एकूण 3 ठिकाणी स्तूप आहे. एक सोपाऱ्याला आहे, एक घारापुरी बेटावर स्तूप आहे आणि एक कान्हेरीला सुद्धा छोटे छोटे विटांचे अनंत भिक्खूंचे स्तूप सापडलेले आहे. आजही घारापुरीला जर गेलं तर घारापुरीचे जो लोक त्याला मोर बंदर म्हणतात. मोर बंदर याच्यासाठी म्हणतात कारण त्या ठिकाणी मौर्य घराण्याची एक शाखा राहत होती. मौर्य राजांनीच घारापुरी ह्या वज्रे आणि बुद्धिस्ट लेण्या निर्माण केलेल्या आहे. त्याचं घारापुरी नाव नव्हतं, त्याचं नाव अग्रहारपुरी होतं आणि त्याला आता एलिफंटा हे नाव पोर्तुगीजांनी दिलेलं आहे. आणि ते महाराष्ट्र कोकणातल्या मौर्यांची काय होती? राजधानी होती. आणि ह्या घारापुरीच्या बौद्ध लेण्या आहे, वज्रे आणि बौद्ध लेण्या आहे, ते त्रिमूर्ती नाही आहे. ती अवलोकितेश्वर वज्रपाणी पद्मपाणीची ती बोधिसत्वाच्या मूर्त्या आहे आणि त्या 9व्या शताब्दीमध्ये मूर्त्या कोरलेल्या आहे. दुसरी गोष्ट, या मुंबईमध्ये आणखी एक बौद्ध लेणी आहे, जाता जाता म्हणून ते सांगतो, ती म्हणजे जोगेश्वरी बौद्ध लेणी. हे जोगेश्वरी बौद्ध लेणी कुठे आहे? ही जोगेश्वरी मुंबईची बुद्ध लेणी उपनगरातली मौर्य, वाकाटक आणि शिलाहार राजांनी कोरलेली आहे. स्वतः प्रोफेसर व्हॉल्टर स्पिंक यांनी जोगेश्वरी बुद्ध लेणीला भेट दिली आहे. सध्या जोगेश्वरी बुद्ध लेणी हे मुंबईच्या उपनगर शहरामध्ये आहे. त्या जोगेश्वरी बौद्ध लेणीवर सध्या लोकांनी त्या बुद्ध लेणीवर घर बांधलेली आहे, त्याच्यावर अतिक्रमण केलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता जोगेश्वरी नावाची देवी बसवली आहे. सगळ्यात सुंदर आणि मोठ्या, घारापुरीच्या नंतर सगळ्यात मोठ्या बौद्ध लेण्या जर मुंबईच्या असेल तर त्या कोणत्या आहे? जोगेश्वरीच्या. जोगेश्वरी पासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या महाकालीच्या बौद्ध लेण्या आहेत. तिथे 19 बौद्ध लेण्या आहेत. सातवाहन आणि वाकाटक राजांनी खोदलेल्या महाकाली बौद्ध लेण्या. लक्षात घ्या, मुंबई शहरामध्ये 21 ठिकाणी बौद्ध लेण्या. 21 ठिकाणी म्हणजे साधी गोष्ट नाही, पूर्ण मुंबई शहर बुद्धिस्ट होतं. तर त्या ठिकाणी मागोठाणे आणि महाकालीच्या बौद्ध लेण्या एकदम जोगेश्वरी पासून 19 किलोमीटर अंतरावर आहे. अंधेरी. आणि दुसरी गोष्ट, सोपाऱ्यापासून 9 किलोमीटर अंतरावर विरार नावाचं स्टेशन आहे. विरार. तर विरार स्टेशनवर जीवदानी नावाच्या बौद्ध लेण्या होत्या. तिथे आता जीवदानी देवीचं मंदिर केलं. जीवदानी बौद्ध लेण्या तुम्हाला दिसणारच नाही, पण जीवदानी बौद्ध लेण्या ह्या विरारला होत्या. त्या ठिकाणी जीवदानी मातेचं मंदिर बनवलेलं आहे. तिथून 9 किलोमीटरच आहे सोपाऱ्यावरून. आणि दुसरी गोष्ट, मुंबईला लागून असलेल्या आंबिवली बौद्ध लेण्या आणि मुंबई शहरामध्येच पुन्हा मंडपेश्वरच्या बौद्ध लेण्या. मी सोपाराचा इतिहास सांगत असताना मुंबईचा बौद्ध धम्माचा थोडाफार इतिहास आढावा म्हणून सांगत आहोत. मुंबईला मंडपेश्वराच्या सुद्धा बौद्ध लेण्या आहेत. त्याही वाकाटक मौर्य राजांनी खोदलेल्या आहेत. त्या 8व्या शताब्दीमधल्या आहे.
मुंबईमध्ये आणखी एका ठिकाणी भिवंडी उपनगरामध्ये पुन्हा सुद्धा लोणारच्या बौद्ध लेण्या आहे. लोणार ह्या ज्या बौद्ध लेण्या आहे मुंबई भिवंडी उपनगरातल्या लोणार बौद्ध लेण्यांचं वैशिष्ट्य यासाठी आहे की बोधिसत्वाची वेसंतर जातक कथा महाराष्ट्रातल्या भारतातल्या कुठल्याही बौद्ध लेणीमध्ये दिसत नाही. पेंटिंग मध्ये ते अजंठाच्या दिसते, परंतु बोधिसत्व वेसंतर जातक कथा फक्त आपल्याला लोणारच्या मुंबईच्या बौद्ध लेणीमध्ये ते शिल्प आपल्याला गेल्याबरोबरच दिसतं. त्या महाकाली बौद्ध लेण्या मुंबईच्या आणि लोणारच्या ज्या बौद्ध लेण्या त्याच्यातही जोगेश्वरी बौद्ध लेण्या, जीवदानी बौद्ध लेण्या, आंबिवली बौद्ध लेण्या ह्या मुंबईच्या सर्व बौद्ध लेण्यांवर ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे, हेच मला सांगायचं आहे. म्हणून मुंबई हे प्राचीन काळातलं बौद्ध नगर होतं. मौर्य म्हणजे मुंबई शहर हे सम्राट अशोकांनीच वसवलेलं नगर आहे, लक्षात ठेवायचं. सम्राट अशोकांनीच मुंबई शहर वसवलेलं आहे. म्हणून आजही मुंबईला नागपाडा नावाचं स्टेशन आहे. नागपाडा म्हणजे काय? नाग लोकांच्या पाडा. पाडा म्हणजे काय? तर वस्ती. तर हे सगळं आपल्याला दिसतं. पुन्हा मुंबई पाशी ठाणेच्या ठिकाणी गडद गणपतीच्या लेण्या आहे, जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं माहेर आहे आंबेटेंबे. आता आंबेटेंबे कुठं आहे? मुंबई पाशी असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये. समजलं? ठाणे मुंबई एकच होतं ना, पहिले एकच भाग होता सुनापर्यंतचा. तर ठाणे जिल्ह्यामध्ये जे ठिकाण आहे कोणतं? आंबेटेंबे नावाचं गाव. तर हे मुरबाड तालुक्यामध्ये आहे. भीमाबाईचं जन्म. तर त्या भीमाबाईच्या गावापासून तिथे गडद गणपतीच्या पुन्हा बौद्ध लेण्या आहे, त्याच्यावर ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये जे मोरे आडनाव आहे, तर हे मोरे आडनाव म्हणजे मौर्य बौद्ध राजांची शाखा आहे. संत तुकाराम सुद्धा हे बुद्धिस्ट होते आणि ते मौर्यांचेच महाराष्ट्रामध्ये मोरे झालेले आहे. महाराष्ट्रामध्ये कोळी लोक जास्त आहे. कोळी लोक हे बुद्धाच्या आईचे महामाया देवीचे वंशज आहे. महाराष्ट्रात जेवढे काही कोळी लोक आहेत त्या कोळी लोकांची कुलदेवी कोणती आहे? एकविरा आई, कोलीय वंशाची, आणि कोलीय वंशाचीच बुद्धाचे होते. पण महाराष्ट्रातील सगळे कोलीय बांधव हे बुद्धाच्या आईचे वंशज आहे. म्हणून आजही आगरी कोळी म्हणतात. तिकडे कोकणामध्ये मुंबईकडे आगरी कोळी. आगरी कोळी म्हणजे काय? अग्ग कोलीय. म्हणजे कोलीय कसे होते? हे अग्र होते, श्रेष्ठ होते आणि ते बुद्धिस्ट होते. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये तर जाता जाता म्हणून तेच सांगतो, बघा किती मोठा योगायोग आहे की सोपाऱ्याला, जे सोपारा हे जे ठिकाण आहे ना, सोपारा मुंबई, या सोपाऱ्याला स्वतः तथागत बुद्धाने भेट तर दिलीच, पण या सोपाऱ्याला बाबासाहेब म्हणजे या सोपाऱ्याला म्हणजे मुंबईच्या त्या सोपाऱ्याला म्हणजे तथागत बुद्धांची, सम्राट अशोकांची, मोगलीपुत्र तिस्सांची, म्हणजे पुन्हा फाय्यान युआनशांग इत्सिंगची आणि संघमित्रा महामहिंद्राची आणि अर्हत महादेव भिक्खूंचे पावलं त्या ठिकाणी पडलेले होते. कुठे? सोपाऱ्याला. त्या सोपाऱ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भेट घेण्याचं ठरवलेलं होतं. ज्या ठिकाणी बुद्धांच्या अस्थी होत्या आणि बुद्धांचा चरण स्पर्श झाला, पुण्य भिक्खूंचं ते जन्मगाव सोपारा, तर त्या ठिकाणी बाबासाहेबांचे सुद्धा पावलं पडलेले होते. 6 मे 1955 ला बाबासाहेबांनी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सोपाऱ्याला भेट दिली होती. त्या सोपाऱ्याला बाबासाहेबांनी सुंदर भाषण केलं होतं. सोपाऱ्याला बाबासाहेब आपल्या अनुयायासहित गेले आणि त्या ठिकाणी सोपाऱ्याच्या स्तूपाची पूजा केली, तिथं बुद्ध वंदना घेतली आणि एका आंब्याच्या झाडाखाली लोकांना मार्गदर्शन केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 6 मे 1925 ला त्या सोपाऱ्याला भेट दिली आणि त्या ठिकाणी आर्य अष्टांगिक मार्गाचा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलाय. आज मुंबई कोणाची? मुंबई कोणाची? आज मुंबई गुजरात्यांकडे गेली असती. लक्षात घ्या. सगळ्यात मोठं शहर कोणतं आहे? आर्थिक राजधानी मुंबई आहे का नाही आपल्यासाठी? तर ही मुंबई गुजराती लोकांचा डोळा होता त्याच्यावर. आता हे मोदी समजलं का? लक्षात घ्या. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मुंबई महाराष्ट्राची झाली. बाबासाहेबांना संघर्ष करावा लागला. समजलं का? कारण गुजराती व्यापारी लोक त्यांचा डोळा होता आणि गुजराती लोक म्हणत होते मुंबई आमची आहे, आमची आहे मुंबई. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रबंध सादर केला, लढा दिला, अनेकही लोकांनी लढा दिला, पण बाबासाहेबांमुळेच मुंबई आज महाराष्ट्राची झाली. बाबासाहेबांनी जर ते संदर्भ सादर केले नसते, त्यांनी पाठपुरावा केला नसता की महाराष्ट्राचीच मुंबई कशी, याच्यावर बाबासाहेबांनी विस्तृत असं भाषण केलाय, सुंदर भाषण केलाय. आज मुंबई शहर जर कोणामुळे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी झाली असेल, मुंबई महाराष्ट्राला मिळाली असेल, तर याच्यामध्ये कोणाचं योगदान आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. हे लोकांना माहित नाही.
लक्षात घ्या. मुंबई महाराष्ट्राची कोणामुळे झाली? डॉक्टर बाबासाहेबमुळे. मुंबई महाराष्ट्राची बाबासाहेबांमुळेच झाली, पण बाबासाहेबांच्या म्हणजे बाबासाहेबांच्या त्या दादर स्टेशन आहे का नाही, मुंबई शहर बाबासाहेबांमुळेच मिळालं. पण आजही मात्र त्या दादर स्टेशनला चैत्यभूमीचं नाव द्यायला तयार नाही काही ब्राह्मण लोक, आहे का नाही. बाबासाहेबांचं जे कर्मभूमी खूप सारी आहे मुंबई. रमाईचं आई वडिलांचं जेव्हा निधन झालं तर तिचे मामा गोविंदपूरकर काका आणि जे मामा आहे वनंदकर मामा हे कुठे राहत होते? गोविंदपूरकर मामा आणि वनंदकर काका हे मुंबईलाच राहायचे, भायखळा स्टेशनला. लक्षात घ्या. माईसाहेब आंबेडकरांसोबत जे दुसरं लग्न झालं बाबासाहेबांचं तेही मुंबईलाच झालं आणि पहिलं लग्नही मुंबईलाच झालं भायखळा स्टेशन मध्ये. तर बाबासाहेबांची कर्मभूमी आहे कोणती? मुंबई. सिद्धार्थ कॉलेज बाबासाहेबांचं कुठे आहे? मुंबईलाच आहे. राजगृह बंगला, चैत्यभूमी, रमाईचं स्मारक, बाबासाहेबांचं लग्न सुद्धा भायखळा स्टेशनला झालं. तर हे सगळ्या प्रकारची कर्मभूमी बाबासाहेबांची मुंबई आहे. म्हणून जाता जाता तेच सांगतो की मुंबई बाबासाहेबांमुळेच या महाराष्ट्राला मिळालेली आहे. तर सोपारा म्हणजे प्राचीन सुपारक आणि महाराष्ट्रातला हा पुण्य नावाचा महाराष्ट्रीयन पहिला अरहंत भिक्खू ज्यांनी बुद्धाच्या हस्ते, मंगल हस्ते बुद्धांच्या हस्ते त्यांनी प्रवच्या उपसंपदा घेतली होती, चिवर घेतलं होतं आणि महाराष्ट्रातला तो पहिला अरहंत भिक्खू आहे. पुण्य चुल्ल पुण्य या भिक्खूंनी महाराष्ट्रभर बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केलाय. तर आजचा विषय म्हणजे याच्यासाठी मी महत्वाचा घेतलाय की अनेक लोकांना असं वाटतं की तथागत बुद्ध हे फक्त उत्तर भारतामध्येच फिरले, परंतु नाही. तथागत बुद्ध अफगाणिस्तान पर्यंत त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला होता. आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर पाहिला तर रठ्ठपाल भिक्खू हा कुरु प्रदेशातला होता. कुरु प्रदेश म्हणजे काय? आजचं दिल्ली, आग्रा, हरियाणा, पंजाब याला कुरु प्रदेश म्हणायचे. आता त्याला कुरुक्षेत्र किंवा कम्मास धम्मनगरी म्हणतात. बुद्ध हरियाणा, पंजाब, दिल्लीलाही गेले होते. आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचला तर तथागत भगवान बुद्ध गांधार देशामध्ये गेले होते. वक्कली भिक्खू कुठे राहत होता? हे बुद्ध आणि धम्मामध्ये. गांधार देश कशाला म्हणायचे? आजचं पाकिस्तान, अफगाणिस्तान. म्हणून अनेक लोकांना माहिती व्हावं याच्यासाठीच मी हा विषय घेतलाय की तथागत भगवान बुद्ध महाराष्ट्रामध्ये आलेले होते. कोणाच्या निमंत्रणावरून? पुण्य नावाच्या भिक्खूंच्या आग्रहावरून. म्हणून तथागत भगवान बुद्ध मुंबईला त्या महाचंदन कुटी महाविहाराचं उद्घाटन केलं. तथागत बुद्ध त्या सोपाऱ्याच्या मुंबईच्या त्या ठिकाणी 7 दिवस राहिले आणि 7 दिवस तथागत बुद्ध त्या ठिकाणी राहिले. म्हणून सम्राट अशोकांनी त्यांच्या स्मरणार्थ स्मृतीपित्यर्थ तिथं स्तूपही उभारला आणि एवढंच नाही, पुण्य भिक्खूंच्या अस्थिवर सुद्धा त्या ठिकाणी स्तूपही उभारलाय. म्हणून कधीही जर गेले तर सोपाऱ्याला तुम्ही नक्की जा, कारण त्या ठिकाणी मग जाता मग एवढंच म्हणायचं आहे की तथागत बुद्धांच्या अस्थी सुद्धा मुंबईच्या सोपाऱ्याला होत्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा अस्थी अरबी समुद्राच्याच. म्हणजे आता मला सांगा, सोपारा स्तूप भगवान बुद्धाचा कुठे आहे? त्याला नाला सोपारा म्हणतात. लोकांनी त्याला नाला केलं, दुर्गंध पाणी सोडणं चालू केलं, त्याला नाला सोपारा नाव ठेवलं, पण त्याचं वास्तविक नाव आहे सोपारा. भगवान बुद्धांचा ते प्राचीन बौद्ध म्हणजे सम्राट अशोकांनी बांधलेले ते स्तूपांचं स्थळ आहे. पण योगायोग असा आहे की ज्या अरबी समुद्राच्या काठी तथागत बुद्धांच्या शारीरिक धातूवर स्तूप बांधला होता तर त्याच ठिकाणी, त्याच अरबी समुद्राच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा अस्थी चैत्यभूमीच्या ठिकाणी बांधलेले आहे. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की तथागत बुद्धांचा चरण स्पर्श मुंबईला झाला. 7 दिवस बुद्ध मुंबईला राहिले त्या आणि म्हणून लक्षात घ्या, मुंबई नावाचं जे शहर आहे, दिल्ली नावाचं जे शहर आहे, हे सम्राट अशोकांनीच निर्माण केलेलं आहे. म्हणून दिल्ली मौर्यांची आहे. मौर्य राज्यांनीच, सम्राट अशोकांनीच मुंबई शहर निर्माण केलेलं आहे, मुंबई शहर वसवलेलं आहे आणि सम्राट अशोकाच्या काळापासूनच बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार मुंबईमध्ये झालेला आहे. आणि म्हणून धन्य तो पुण्य नावाचा आणि चुल्ल पुण्य नावाचा अरहंत भिक्खू, ज्यांनी जर पुण्य नावाचा भिक्खू, लक्षात घ्या, पुण्य नावाचा भिक्खू जर श्रावस्तीला व्यापाराकरिता गेलाच नसता आणि व्यापार करता करता त्यांना बुद्धाची भेट झाली नसती, त्यांनी बुद्धाचा धम्म ग्रहण केला नसता, त्यानं प्रवज्या उपसंपदा घेतली नसती, त्यांनी धम्मदीक्षा घेतली नसती आणि तो भिक्खूच बनला नसता, पुण्य गेलाच नसता आणि तो भिक्खू बनलाच नसता, तर महाराष्ट्रामध्ये बुद्ध आले नसते. म्हणून सगळ्यात मोठं योगदान आहे
पुण्य नावाच्या भिक्खूंचं. म्हणून पुण्य हे जे शहर आहे, पुणे हे जे शहर आहे पुण्य भिक्खूवरूनच निर्माण झाले. पुण्य म्हणजे काय, तर पुण्य म्हणतो आपण, म्हणून तिला पुण्य नगरी म्हणतात. तर पुण्य भिक्खूंचं खूप मोठं योगदान आहे. या अरहंत भिक्खूंचं, या पुण्य महाराष्ट्रातल्या प्रथम भिक्खूंचं, या अरहंत भिक्खूंचं बुद्धाला महाराष्ट्रामध्ये सुनापरांतमध्ये, मुंबईमध्ये, सोपाऱ्यामध्ये आणण्याचं श्रेय पुण्य नावांच्या भिक्खूला जातं. म्हणून तथागत भगवान बुद्धांची मुंबईला भेट झाली आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार बुद्धाच्याच वेळी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे. म्हणून बाबासाहेब देहुरोडला म्हणतात की महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता. त्याची साक्ष म्हणजे महाराष्ट्रात असलेल्या सर्वाधिक बौद्ध लेण्या. तर बुद्धाच्या वेळेपासूनच महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार होता आणि बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसाराची मोठी केंद्र म्हणजे नाणेघाट, जुन्नर, बोरघाट, थलघाट, कसारा घाट आणि सोपारा या महामार्गावरच भगवान बुद्धां सर्वात जास्त याच महामार्गावर बौद्ध लेण्या आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आहे. तर बौद्ध व्यापाऱ्यांबरोबर म्हणजे व्यापारासोबतच व्यापारी लोकांनी सुद्धा बौद्ध धर्माचा, राजे महाराजांनी सुद्धा बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केलेला दिसतो. आज या ठिकाणी तथागत बुद्धांची मुंबईला भेट हा विषय मी या ठिकाणी संपवतो. सर्वांना आशीर्वाद देतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. उद्याला आपण रमाई